व्हॉट्सॲपवरती आपले ग्रुप्स तयार होतात लाईक माइंडेड लोकांचे. तसा एक आमचा ग्रुप आहे जिथे फक्त अभिनेत्री आहेत. आणि तिथे असं चाललेलं असतं की आपण सगळ्याजणी एकत्र येऊ, काहीतरी काम करू. मग ते काम काय करायचं आहे आम्हाला, तर आत्ता थंडी पडली आहे तर फुटपाथवरच्या लोकांना आपण पांघरुणं देऊया. हे काम करणं अतिशय आवश्यक आहे, ते आपण केलंच पाहिजे. दिवाळीमध्ये आपण आपल्यापेक्षा कमी प्रिव्हिलेज लोक आहेत त्यांना आपण फराळ देऊया. पण जेव्हा मी आवाहन करते की मराठीची परिषद आहे, मराठीचं आपण देणं लागतो, कारण मराठी रंगभूमीवर उभं राहूनच आपल्याला काहीतरी ओळख मिळाली आहे, तर ह्याच्यासाठी तुमच्या आयुष्यातले 2 तास मला द्या. तिकडे एकही जण फिरकत नाही. ग्रुपवरती 150 लोक असतात. आपल्याला जाणवतच नाही अजून की मराठीसाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. एकही प्रतिष्ठित साहित्यिक फिरकत नाही इकडे, कारण त्यांना असं वाटतं हे आंदोलनजीवी लोकांचं काम आहे, तर हे आम्ही करावं. माझ्याबद्दल सुद्धा लोकांना असं वाटतं की हिला काय नवरा कमवतो, हिला काय कामाची गरज नाही आहे फार, त्याच्यामुळे ही या लष्करच्या भाकऱ्या भाजू शकते. तर तसं आणि माझ्या गरजाच कमी आहेत आयुष्यातल्या, त्याच्यामुळे मला सारखं मी काम केलं पाहिजे, म्हणजे सारखं मी ॲक्टर म्हणून काम केलं पाहिजे आणि मी बाजारात फिरताना ती बघा ती आहे असं म्हणावं, लोकांनी वळून वळून बघावं, माझ्याबरोबर सेल्फीज क्लिक कराव्यात. ही नाही आहे माझी आवड, किंवा ती मला असोशी नाही आहे. नाटकात काम करायला खूप आवडतं, ते मी करीनही, पण तरीसुद्धा त्याच्या व्यतिरिक्त खूप वेळ मला मिळतो. तर ते मला मंगळागौरी करायला आणि तिथे जाऊन नाचायला आणि नथी घालून आणि नऊवाऱ्या नेसून मिरवण्यापेक्षा मला असं वाटेल की मी हे काम करणं बरं आहे. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे अभिनेत्री आणि ॲक्टिव्हिस्ट चिन्मयी सुमित. मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो चिन्मयी. ॲक्टिव्हिस्ट मी मुद्दाम म्हटलं ते का हे मी नंतर सांगतो, पण तू आवर्जून मित्रमणेमध्ये आलीस, वेळ दिलास, याबद्दल आम्ही एक छोटीशी भेटवस्तू देऊन तुझं स्वागत करतो आणि मग आपण पुढे जाऊया. या मला फार आवडतात भेटवस्तू, द्या द्या द्या. नेत्रा फूड्सतर्फे हे इन्स्टंट मील्स आहेत, एका वाफेवर होतात आणि सगळे महाराष्ट्रीय पदार्थ आहेत आणि याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, त्यामुळे तुला जरूर आवडेल. हे लगेच वापरण्यात येईल. अर्क ऑइल्स तर्फे ही कोल्ड प्रेस पद्धतीचे ऑइल्स आहेत, लाकडी घाण्यानं बनवलेले. याच्यातही प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स काय नाही आहेत, एकदम व्हर्जिनल आहे ते. यस, तर हेही तू वापरू शकतेस. हो, आम्ही कच्चं तेल खाणारी मंडळी होत मराठवाड्यातली असल्यामुळे, त्याच्यामुळे मला ते फार आवडेल. पुष्कराज नाचणी सत्वतर्फे हे रागी डिलाइट्स. नाचणी सत्व सगळ्यांनाच चालतं, आबालवृद्धांपासून अगदी सगळ्यांनाच चालतं, तर ते वापरू शकतेस आणि अतिशय चवदार आहे ते. त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह नाहीत, एकदम उत्तम आहे ते. अश्मन पेबल आर्ट तर्फे हा एक छोटासा हँड पेंटेड दिवा आहे. अरे वा, हा तू नंतर पहा, नक्की कस्टमाइज्ड आहे आणि हा तुला नक्की आवडेल. किती छान. हे बुकमार्क आहे. वा, हे माझ्या फार कामाचं आहे. सो अर्क, नेत्रा, पुष्कराज आणि अश्मन यांचे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर आता स्क्रीनवर आले असेलच त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आम्ही याचे लिंक्स देतो, तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडनं ऑर्डर करू शकता. हे सर्व मी वापरलेले आहेत आणि मला ते आवडलेले आहेत. तर सुरुवात करूया. सुरू करा. येस. तर चिन्मयीला मित्रमणेमध्ये आमंत्रण देण्याचं प्रमुख कारण हे की मला ती सध्या जे अत्यंत शांतपणे काम करते ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. मराठी शाळा अलीकडच्या काळात ज्या बंद पाडल्या जात आहेत, बंद पडत आहेत, त्यासाठी जवळपास 6 महिने झाले असतील, 6-8 महिने तू काम करतेस. सोशल मीडियावर जास्त पद्धतीनं तू ते पसरवतेस, लोकांपर्यंत पोचवतेस. तर मला असं वाटलं की आपण चिन्मयीशी बोललं पाहिजे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. मुंबईतलं हे लोण, शाळा बंद पडायचं हे पूर्ण महाराष्ट्रभर जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो हे आपल्या प्रेक्षकांना यातून कळेल. तर मला अगदी पहिला प्रश्न हाच आहे की अभिनय, आपला संसार, या सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता तू आता एक नवा मार्ग घेतला आहेस की तू नेटानं पाठपुरावा करून शाळांबद्दल बोलती आहेस, त्यातल्या आंदोलनामध्ये भाग घेते आहेस, त्याबद्दल लोकांना सांगते आहेस, जागृत करते आहेस, म्हणून ॲक्टिव्हिस्ट म्हणालो मी. तर एकीकडं कलाकार खूप असा आत्ममग्न होताना दिसतोय, कोशात जाताना दिसतो, सोशल मीडियावर नको बोलायला, कुठल्याच सोशल अँगलवर व्यक्त नाही व्हायचं, असं सगळं आत्ता वातावरण असताना, कशावर तरी काहीतरी बोललो तर लोक काय म्हणतील, असं असताना
तू मात्र नेटानं एक गोष्ट राबवतेस, नेतीयस लोकांपर्यंत, तर ह्याचा फायदा पण होत असेल आणि याचा तोटा पण होत असेल ऑफकोर्स. तर तो काय आहे आणि हे आपण राबवलं पाहिजे असं तुला का वाटलं? खरं सांगायचं तर माझे वडील माझ्याबद्दल फार असं लहानपणापासून म्हणायचं की मला एकूणच लग्न, संसार ह्या गोष्टींचं फार आकर्षण होतं. त्याच्यावर ते सतत म्हणायचे की 18 वर्षापर्यंत जास्तीत जास्त थांबेल आणि मग लग्न करून सेटल होईल ही मुलगी, काय फार करणार नाही आयुष्यात दुसरं काही, असं त्यांना वाटायचं. आणि एकीकडे त्यांची खूप इच्छाही होती की मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्याव्यात, किंवा कारण आम्ही दोघी बहिणी आहोत, मी आणि माझी मोठी बहीण. तर आम्ही दोघी जणी आमचं सगळंच शालेय शिक्षण मराठवाड्यामध्ये झालं, औरंगाबादला झालं, ज्याला आता छत्रपती संभाजीनगर म्हणतात. तर सोशली अवेअर होतो पहिल्यापासूनच, कारण आई वडील त्या पद्धतीचे होते. वडील IAS ऑफिसर होते, तरी सुद्धा कार्यकर्ते होते मुळातले, आणि त्याच्यामुळे समाजाशी त्यांचा फार जवळचा संबंध होता. आई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये शिकवायची, सायकोलॉजीची प्राध्यापिका होती, विभाग प्रमुख होती. तर त्यावेळेला नामांतराची चळवळ अगदी घरापर्यंत पोहोचलेली होती. आई नामांतरवादी होती, त्याच्यामुळे कैदेत होती, अटक झाली होती तिला चळवळीमध्ये असल्यामुळे. त्याच्यामुळे चळवळीची पार्श्वभूमी होती, माहिती होतं, आणि त्याच्यावर समाजाशी आपण काही देणं लागत नाही असं कधीच वाटलं नव्हतं, की आपण एक समाजाचा घटक आहोत आणि आपल्यावरती काहीतरी जबाबदारी असते, सामाजिक ऋण असतं आपल्यावरती. ह्याचं भान फार लवकर आलं होतं तसं बघायला गेलं तर, घरातल्या वातावरणामुळे. आणि नंतर असं झालं की माझं कधीच असं स्वप्न वगैरे नव्हतं की मला अभिनेत्री व्हायचंय किंवा ह्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करायचं आहे, ही इथे कारकीर्द घडायची, असं काहीच नव्हतं. तर मी अपघातानेच खरं तर ह्या क्षेत्रामध्ये आले, आणि आल्यानंतर ते आवडलं म्हणून इथे रमले. तिथेच मग सुमित भेटला, आणि सुमित भेटल्यामुळे त्याच्याशी लग्न झालं. मग लग्नानंतर पहिलं मूल झालं. मूल झाल्यानंतर ज्या काही जबाबदाऱ्या असतात आपल्या, त्याच्या बरोबरीने ज्या येतात, त्याच्यामध्ये असं झालं की आता मुलाचं शिक्षण म्हणजे तर त्याला द्यायलाच पाहिजे. तर होमस्कूलिंग करता येईल का आपल्याला? तर तेवढा वेळ नव्हता, तेवढी उसंत नसते ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना. मग शाळेत पाठवायला पाहिजे, कारण शाळेत पाठवण्याच्या दुसऱ्याही गोष्टी असतात की तुम्ही शेवटी कितीही झालं तरी तुम्ही सोशल ॲनिमल आहात. तुम्ही समाजात राहायचं तर पहिली ती म्हणजे कुटुंब ही पहिली सामाजिक संस्था, दुसरी मुलाची जी ओळख होते ती शाळेशी होते. त्याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये घालायचं आपल्या पोराला, शाळेमध्ये घालायचं, तर मग ते माध्यम कुठलं असावं ह्याच्याबद्दल सामान्य आपल्या मध्यमवर्गीय घरांमध्ये जशी चर्चा होते ती चर्चा झालीच. आणि आपल्याकडे खरंच आपल्याकडची ती कुटुंब संस्था ही आपल्याकडे इतकी महत्वाची आहे की ते मूल कितीही म्हटलं तरी ते काय, आपण संयुक्त कुटुंबात जरी राहत असलो किंवा कुठल्याही कुटुंबात राहत असलो तरी सुद्धा ते मूल काय तुमचं फक्त एकट्याचं नसतं. ते आजी आजोबांचं नातवंड असतं, काका काकूंचा पुतण्या असतो, मावशी मामांचं भाचरं असतात. त्याच्यामुळे सगळ्यांच्या मते असं झालं होतं की सगळ्यांना असं वाटत होतं की नीरजसाठी आम्ही इंग्लिशच शाळा निवडू. आणि त्याच्यात माझा विचार असा होता की नाही, आपण जर महाराष्ट्रात राहतो आणि मातृभाषा जर मराठी आहे, बरं परत माझ्या मुलांची मातृभाषा हाही एक प्रश्न आहे, कारण मी मराठी, सुमित तमिळ कुटुंबातला आहे, पण सुमितला तर तमिळ इतकं सफाईदारपणे बोलताही येत नाही, कारण त्याच्या वडिलांचा आग्रह होता की तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता तिकडची भाषा तुम्हाला आली पाहिजे, एक वेळ तुम्हाला तमिळ नाही आली तरी चालेल. आणि त्याच्यामुळे आणि परत आविष्कारमध्ये त्याचं सगळं बालपण गेलेलं आहे, त्याच्यामुळे मराठी चांगलं बोलणं, मराठी नाटकातून त्याच्या करिअरची सुरुवात झाली. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा मराठी ही भाषा परकी नाहीच आहे, त्याच्यासाठी मराठी हीच त्याची भाषा आहे, त्याच्या विचारांची भाषा मराठी ही आहे. त्याच्यामुळे सुमितला त्याच्यामध्ये, आणि थोडंसं परत असं होतं की हे आपल्याकडे, मी आता कुठल्याही विषयी बोलायला गेले ना त्याचा एक सोशल अँगल, इकॉनॉमिक अँगल, हा अँगल, तो अँगल असं होतं. पण खरंच अरे म्हणजे सुमित आणि मी एकाच क्षेत्रात काम जरी करत असलो तरी आमच्याकडे जे रेम्युनरेशन मिळतं, आमच्याकडे जी आम्हाला जे पैसे मिळतात त्याच्यामध्ये ही तफावत नेहमीच आहे की स्त्रिया कलाकार ह्या कितीही चांगल्या असल्या तरी सुद्धा त्यांना पुरुष कलाकारांपेक्षा कमी पैसे मिळतात. त्याच्यामुळे स्वाभाविकच होतं की सुमितनी काम करत राहणं आणि मी मुलांचं संगोपन करणं, अशाच ती श्रमविभाजन होणार होतं.
तर त्या दृष्टिकोनातून मी म्हटलं की हे जर सिंगल पॅरेंटिंग असेल, एकल पालकत्व असणार असेल आणि मी मुलांशी जास्त संबंधित राहणार असेल, तर मला असं वाटतं की मी मराठी माध्यमात शिकले, माझ्याकडे एवढा मोठा ऐवज आहे कथा कहाण्यांचा किंवा कवितांचा, तोंडपाठ आहेत इतक्या कविता आणि इतके कवी आवडतात, हा जो सगळा लिप्ताळा आहे तो मला जर पुढे पोहोचवायचा असेल तर माझं मूल मी ज्या माध्यमात शिकले त्याच माध्यमात जर शिकले तर तो एक वेगळा बंध आमच्यामध्ये निर्माण होईल. आणि त्याच्यामुळे नीरजसाठी मराठी माध्यम आम्ही निवडलं. तेव्हा माझ्या सासू सासऱ्यांना खूप काळजी वाटली होती. त्यांना असं वाटलं होतं काय आपली सून आपल्या नातवंडाच्या प्रगतीच्या आड येते असं वगैरे. आणि मग थोडंसं त्याच्यावरून जरा थोडीशी मला नाराजी सहन करावी लागली. पण त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्या मनाचा खुलेपणा हा होता की जेव्हा नीरज मराठी शाळेत जायला लागला आणि जेव्हा ते त्या गोष्टी बघायला लागले, कारण शेवटी मला असं वाटतं ना की वडीलधाऱ्या माणसांसाठी सुद्धा आपल्या नातवंडाचा आनंद हाच सर्वतोपरी असतो. अगदी. आणि त्याच्यामुळे किंवा आई वडिलांसाठी सुद्धा तोच असायला हवा की तुमचं मूल आनंदात आहे की नाही. म्हणजे तुम्ही एकीकडे त्याच्या विकासाच्या कल्पना करताय की तो मल्टीनॅशनलमध्ये नोकरीला लागेल, तो असे पैसे कमवेल, तो ह्या देशांमध्ये जाईल, हे सगळं खूप पुढचं झालं. पण आत्ता या क्षणी ते मूल आनंदात आहे का? आणि त्याच्यात मग मम्मींना कळायला लागलं म्हणजे माझ्या सासूबाईंना की अरे हे दसरा अशा पद्धतीने पाटीपूजन करतात शाळेमध्ये अजूनही, की जे त्यांच्या वेळेला त्यांच्या शाळेमध्ये होतं पण ते त्यांनी त्यांच्या मुलांच्या वेळेला नव्हतं अनुभवलं. सुमित इंग्रजी शाळेत जात होता, मोठा म्हणजे माझा मोठा दीर जो आहे तो बालमोहनमध्ये शिकलेला आहे. पण म्हणजे मी खरंच सांगते की तो बालमोहनमध्ये शिकला आणि 7 वर्षांनी सुमितला शाळेत घालायचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा त्या काळामध्ये काळाची गरज असं म्हणून सुमितला इंग्रजी शाळेमध्ये घातलं गेलं. तर त्याच्यामुळे माझं नातवंड तर माझं मूल तर आणखी खूपच पुढे होतं. पण तरी सुद्धा मग ते असं झालं की त्या मराठी शाळेत जी नीरज मजा घेतो आहे ते त्यांना जेव्हा कळलं, ट्युशन्स नाहीत, शाळा संपली की बागडायचं, शाळेत आपण काय शिकतो ते कळतं, बडबड गाणी चालू आहेत, शाळेच्या व्यतिरिक्तचा वेळ हा अर्धा वाचनात आणि अर्धा खेळण्यात जातोय. ही इतकी गंमत जम्मत होती नीरजच्या आयुष्यामध्ये की ती त्याच्या आजी आजोबांनी पण पूर्णपणे उपभोगली. आणि मग कुठेतरी त्यांना असं वाटायला लागलं की नाही हा निर्णय बरोबर होता, योग्य होता असं. आणि ते करताना सुद्धा नीरज जेव्हा शाळेमध्ये गेला तेव्हा प्रत्येक इयत्तेच्या 6-6, 7-7 तुकड्या होत्या आणि प्रत्येक तुकडीमध्ये 60-60, 70-70 मुलं होती. म्हणजे नीरजची पार्ले टिळकमध्ये त्याचा प्रवेश घेताना त्याची चाचणी घेतली गेली की कुठेतरी चाळणी लागली पाहिजे, सगळ्याच मुलांना कसा प्रवेश देता येईल असं म्हणून त्याची चाचणी घेतली गेली. पण तेच 3 वर्षांमध्ये जेव्हा दिया आली तेव्हा तिला पायघड्या घालून शाळेमध्ये घेतलं गेलं. चाचणी बिचणी सगळं बंद झालं होतं कारण तुकड्या थोड्या कमी झाल्या होत्या, मुलं कमी झाली होती. त्याच्यामुळे ते कुठेतरी जाणवलं की अरे हे जरा वेगळ्या दिशेला जाणार आहे हे प्रकरण. आणि मग थोडंसं असंही झालं की मला जो विरोध करत होते, फक्त घरात असं नव्हे तर बाकीचे शेजारी पाजारी सुद्धा मला म्हणत होते मराठी शाळेत घालतेस, तिथे आता फक्त मोलकणींची आणि रिक्षावाल्यांची मुलं जातात. तर मी म्हटलं हो, माझ्या घरामध्ये जी मदतनीस असेल तिचा मुलगा जर माझ्या मुलाबरोबर शिकणार असेल तर मला फार छान वाटेल, कारण त्याची आई मला माहिती आहे कोण आहे ती आणि ती माझ्या सहवासात आहे. तर आणि देवाणघेवाण ही काही एका बाजूची नसते ना. बरोबर. म्हणजे त्यांची भाषा माझी मुलं शिकतील तर माझी मुलं त्यांच्या घरामध्ये जी भाषा बोलत असतील तीही मुलं शिकतील. आणि समाज हा असाच आहे. समाज काही एकजिन्सी नाही आहे. आता ते वातावरण आहे की तुम्हाला सगळ्यांनी एकच खायला हवंय, एकच प्यायला हवंय, एकाच पद्धतीची भाषा बोलायला हवी आहे, हे आत्ता झालंय. पण आपला जो भारत आहे तो विविधतेने नटलेलाच आहे. आणि समाजाचा छोटासा जर काप जर आपण घेतला तर तोही तसाच असणार आहे. तर माझ्या मुलांना कळलं पाहिजे की सगळी काही मध्यमवर्गीय नसतात मुलं किंवा सगळी काही एकाच आर्थिक स्तरातली नसतात. हे त्यांना मराठी शाळेशिवाय दुसरीकडे कुठेही कळलं नसतं. महत्वाचा मुद्दा. आणि त्याच्यामुळे नीरजची तर इतकी गंमत असायची, मी तुला सांगते सौमित्र, तो घरी यायचा ना तेव्हा तो मला म्हणायचा की तू प्रॉन्सला काय म्हणतेस. तर मी म्हणायचं की प्रॉन्सला मी काय म्हणते. तर मला वाटायचं की तो माझी परीक्षा बघतोय. तर मी म्हणायचं कोलंबी म्हणते. तर तो म्हणतो त्याला झिंगे पण म्हणतात, माहितीये का तुला. तू आणि मग ते जर छोटे असतील तर त्याला कर्दी म्हणतात, माहितीये का तुला. तर हे सगळं म्हणजे त्याला असं होतं की त्याची संपन्नता होती. करेक्ट. आणि खरंच आहे, कारण त्याच्या वर्गातल्या मुलांच्या डब्यामध्ये ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असायच्या आणि त्या तो येऊन
आम्हाला म्हणायचं की माशाला मावरं म्हणतात ते तुला माहितीये का, अशा सारख्या गोष्टी. किती छान. आणि ते किती छान होतं. किती छान. म्हणजे मला ते फार मला अजूनही त्याचं अप्रूप वाटतं. अगदी अगदी हो. तर त्या दृष्टिकोनातून मग असं वाटायला लागलं की अरे, मग मी शाळेत जायला लागले. मग शाळेतली पण परिस्थिती अशी असायची की काही पालक सांगायचे की तुम्ही पाहिजे तर मुलांना मारा पण ती अभ्यास करत नाहीये वगैरे. मग मी त्यांच्याशी बोलायला पण मला लागायचे. ही कधीची गोष्ट आहे, म्हणजे किती सालापूर्वीची गोष्ट आहे? हे मी सांगते, मग नीरजचा जन्म आहे 97 सालचा. तर 2000 2000च्या आसपास. 2000ला दिया झाली हा. 3 वर्षांनी. त्याच्यामुळे त्याच त्या सुमारास पलीकडे. हे सगळं हा. आहे. मग पालकांना असं वाटायला लागलं की चिन्मयी काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करते, मुलांसाठी काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी करते, कारण मी नीरज दियासाठी करायचेच. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये खूप पालक पण जोडले गेले. माझी त्यांच्याशी मैत्री झाली, मुलांशी खूप मैत्री झाली. नीरज दियाचे सगळे मित्रमैत्रिणी मला मावशी काकू म्हणण्याच्या ऐवजी अम्माचं म्हणायचे. मग थोडंसं असं झालं की पार्ले टिळकमध्ये जरा एक थोडंसं त्यांच्यावरती सुद्धा आपल्या रेप्युटेशनचं ओझं येतच. म्हणजे अत्यंत प्रतिष्ठित शाळा, की पूर्वी मेरिट असायचं आपल्या वेळेला, तर मेरिटमध्ये सगळ्यात जास्त मुलं कुठल्या शाळेची येतात अशासारखं. तर त्याच्यामुळे थोडंसं ती फार प्रयोगशील नव्हती शाळा. उत्तम शाळा, पण तेव्हा ती फार प्रयोगशील नव्हती. त्याच्यामुळे मग पुण्यामध्ये एक अक्षरनंदन सारखी शाळा आहे, की कारण मला असं वाटतं शिक्षणाचं केंद्रस्थान हे विद्यार्थी असलं पाहिजे. बरोबर. आणि आम्हाला शिकवून शहाणं करायला काहीतरी गिनीपिग्स मिळालेत, अशा पद्धतीचे जर तुम्ही कार्यक्रम राबवायला लागलात तर तिथली मुलं आनंदी राहत नाहीत, असा माझा अनुभव आहे. तर त्याच्यामुळे ती मुलांसाठी आपल्याला काय निराळं करता येईल शाळांमध्ये, असे पण आम्ही काही पालकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले. मग एका पालकाने तर नवीन शाळाच काढली, की जी रेसिडेन्शियल स्कूल सारखी होती. 7 ते 7 शाळा होती. बांद्र्याची जी महात्मा गांधी विद्या मंदिर जे आहे तिथे एक मजला घेऊन त्यांनी विवेकानंद गुरुकुल असं मिलिंद चिंदरकरांनी शाळा सुरू केली. आणि त्याच्यामध्ये मग दिया जायला लागली. नीरजनी मात्र पार्ले टिळक सोडली नाही. तो अगदी फारच पार्ले टिळकचा कट्टर अभिमान असलेला मुलगा आहे. तर त्याच्यामुळे दिया त्या शाळेमध्ये गेली आणि त्या शाळेमध्ये खूप वेगळे वेगळे प्रकार त्यांनी केले. फार वेगळे प्रयोग ते करायचे, की मुलांना विचारायचे की आता कुठला तास घ्यायचा आहे. मग मुलं काही म्हणायची की नाही आज आम्हाला बाहेरच शिकायचं आहे, तर मग बाहेर शिकायची. मग मुलांना एकदा असं वाटलं की रात्रीची शाळा कशी असते ती आम्हाला बघायची. तर त्यांनी लिटरली मंगल कार्यालयातून गाद्या मागवल्या आणि पोरं शाळेमध्ये रात्री राहिली. किंवा 10वीची मुलं जी सराव परीक्षेत नापास व्हायची, त्या मुलांनी पास व्हावं, त्यांनी चांगलं करावं असं म्हणून शाळेमध्ये 15 दिवस शिक्षकांसकट ती मुलं राहायची. आणि मग थोड्या थोड्या वेळाने खेळ, गप्पा, गाणी, अभ्यास असं करून ती सगळी मुलं पास झाली आणि 100% शाळेचा रिझल्ट लावला. असे बरेच उपक्रम ते करायचे. मातृभूमी परिचय शिबिर म्हणून मुलांना घेऊन जायचे दरवर्षी. दिवाळीची सुट्टी फक्त 4 दिवस असायची आणि बाकीची सुट्टी ही मुलं वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागांमध्ये जाऊन तिकडचं निरीक्षण करायची, तिकडे राहायची एकत्र. आणि त्याच्यावरतीच त्यांची परीक्षा असायची घटक चाचणीमध्ये. तिथे पंचायत समिती आहे का, ग्रामपंचायत आहे, इथल्या लोकांचं प्रमुख अन्न काय आहे, व्यवसाय काय आहे. त्याच्यामुळे अत्यंत समाजाभिमुख अशा पद्धतीची ती शिक्षण पद्धती होती. दुर्दैवाने ती शाळा बंद झाली. मराठी माणूस फार उदासीन आहे, काहीच त्यांना नवीन प्रयोग करावेसे वाटत नाहीत. त्याच्यामुळे हे अनुभव जेव्हा मी घेत गेले ना, तेव्हा असं वाटलं की हे काम आपल्याला करायला हवं. मग हे सगळं करत असताना मराठी शाळेबद्दलची तुझी ओढ किंवा शाळांचं कॉन्ट्रीब्युशन असलेलं माझ्या लक्षात आलं. शिवाय मराठी अभ्यास केंद्रासारखी संस्था पण काम करते, तुम्हाला सांगितलंच. आत्ता जो मराठी शाळा वाचवा हा जो आता काय म्हणतात त्याला, जी ॲक्टिव्हिटी सुरू झाली आहे ती मला वाटतं 6-8 महिन्यापासून मला दिसते आहे. तर ही तुझ्यापर्यंत कशी पोचली एक, आणि इथं आपण आता पुन्हा ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे असं तुला का वाटलं? 2 मराठी अभ्यास केंद्र 20 वर्ष जवळजवळ या क्षेत्रात काम करतं आणि ते दरवर्षी एक पालक संमेलन घेतात, ज्याच्यामध्ये मराठी शाळा सहभागी होतात आणि पालक तिकडचे. तर त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे अगदी बुलढाणा शिरूरपासून सगळ्या शाळा तिकडे येतात आणि एका छत्राखाली सर्व मराठी शाळांनी एकत्र यावं, थोडंसं विचारांचं आदान प्रदान व्हावं, प्रयोगशील शाळा काय करतायत नवीन ते कळावं आणि थोडीशी मराठी शाळांची जाहिरात पण. म्हणजे आता कसं झालेलं आहे, इंग्रजी भाषा ही ज्ञानभाषा आहे, ही जागतिक भाषा आहे, ही इंग्रजीची झालेली जाहिरात आहे. त्यांना ते छान त्यांना भाषेचं मार्केटिंग करता आलं. खरं तर असं आहे की ती जागतिक भाषा आहे का, ती ज्ञानभाषा आहे का,
तर सगळ्या भाषांमधलं ज्ञान इंग्रजीमध्ये भाषांतरित करून जतन करून ठेवलेलं आहे. ही गोष्ट खरी खरी आहे. आहे. पण म्हणून ती ज्ञानभाषा आहे का? तर तर ती नाही आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे ते एक माध्यम आहे. तर पण त्या आपण अर्थानं त्याला सर्वच भाषांमध्ये ज्ञान असतं की तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी अशा आहेत. तर मराठी शाळांच्या बाबतीत ही जाहिरात व्हावी की मराठी शाळांमधले जे यशवंत लोक आहेत की जे वेगवेगळ्या पदांवरती जाऊन त्यांनी काहीतरी साधलेलं आहे, अशा लोकांच्या मुलाखती, त्यांचे अनुभव, किंवा मग जे लोक सत्तेवरती आहेत त्या लोकांना पण आम्ही बोलवायचो की म्हणजे हे लोक बोलवायचे की तुम्ही सांगा की तुमच्या योजना काय आहेत, तुम्ही धोरण आखताना कुठल्या गोष्टींचा विचार करता. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे कार्यक्रम असायचे. तर त्याच्यातला एक त्यांचा सेगमेंट असा होता की मुलाखती घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये एकदा बाबा पालक ज्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये आवर्जून घातलंय त्यांच्या मुलाखती होत्या आणि एका सत्रामध्ये आई पालक ज्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घातलंय त्याच्यात त्यांनी मला बोलवलं होतं अभिनेत्री म्हणून. तर मी होते, त्याच्यानंतर नीलम गोऱ्हे होत्या राजकारणाच्या क्षेत्रातून. अशा आम्ही 4 जणी होतो. मीना कर्णिक होत्या आणि त्याच्यानंतर मला वाटतंय रेखा ठाकूर होत्या समाजसेविका म्हणून. तर अशा 4 जण आईंची मुलाखत त्यांनी घेतली होती की तुम्ही कसं काय मुलांना मराठी शाळेत घातलं, प्रवाहाच्या उलट कसा निर्णय घेतलात वगैरे. आणि त्यावेळेला जे काही मी बोलले त्याची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली की ती म्हणजे तेव्हा तर मला व्हायरल हा फक्त ताप असतो एवढंच माहिती होतं. सिरियसली मी सांगते तुला, मला काहीही माहिती नव्हतं हे. आणि मला ते आमच्या संस्थेचे कार्यवाह आहेत त्यांनी मला सांगितलं की ताई अहो 10 दिवसात जवळजवळ 1.5 लाख लोकांनी तुम्हाला बघितलं. तर मी म्हटलं अरे बापरे, एवढं तर माझा चित्रपट पण लोकांनी कधी बघितला नसेल किंवा माझी सिरियल एकदमच काय ही पॉप्युलॅरिटी असं झालं मला. आणि खरंच पण त्यावेळेला खूप लोकांनी फेसबुकवरती संपर्क साधायचा मग प्रयत्न केला की काही यंग कपल्स होती की आम्ही आमच्या मुलाच्या बद्दलचा निर्णय घेतोय आणि त्यावेळेला तुमचं हे ऐकलं बोलणं, तर आमची अशी इच्छा आहे, पण खरंच का मराठी शाळा चांगल्या आहेत. तर मी म्हटलं अरे तुमच्या म्हणजे दगडा फेकलात तर त्या अंतरावरती तुम्हाला कुठेतरी शाळा नक्की उपलब्ध असेल, आत जाऊन बघा तरी. सगळं काहीतरी आपल्याकडे आता असं झालेलं आहे ना की 2 पावलं चालून सुद्धा आपण बघणार नाही आहोत की ती साखर खरंच गोड लागते का तिथे ठेवली असेल तर. व्हॉट्सअपवरती पाठवलंय का की ती गोड आहे म्हणून, तर त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवू. पण स्वतः जाऊन बघणं हे कोणी करतच नाही. त्याच्यामुळे उगीच आपलं की मराठी शाळा अशाच आहेत, त्या देशोधडीलाच लागलेल्या आहेत आणि त्याची अधोगतीच चालू आहे, ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका. खरंच जाऊन बघा, कारण इतके तळमळीने शिकवणारे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांचा फार मोठा वाटा आहे. महानगरपालिकेच्या ज्या ह्या शाळा आहेत त्या ज्या निम्न आर्थिक स्तरातल्या लोकांसाठी, कारण कसं होतं की प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याकडे असा नियम आहे की प्रत्येक मुलाचं शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. बरोबर. हा मूलभूत अधिकार त्यांना मिळत असताना 3 किलोमीटरच्या आत तुम्हाला तुमची शाळा असली पाहिजे असा नियम असताना त्या महानगरपालिकेच्या शाळा आपल्याकडे त्या म्हणजे एकेका प्रभागामध्ये सुद्धा 4-4, 5-5 महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि ते एक शाळा म्हणजे एक संकुल आहे. त्याच्यामध्ये फक्त एकाच भाषेची शाळा नसते. मराठी शाळा आहेत, उर्दू शाळा आहेत, गुजराती शाळा आहेत, तमिळ, तेलुगू, कन्नड शाळा आहेत आपल्याकडे महानगरपालिकेच्या. कारण मुंबईची ओळखच ही होती ना की कॉस्मोपॉलिटन शहर होतं, निरनिराळ्या भागातली प्रांतातली मुलं इथे आलेली आहेत. त्याच्यामुळे सगळ्या प्रांतातल्या उर्दू शाळा आहेत, उत्तम शाळा उर्दूच्या. आणि परत महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तुमची शैक्षणिक पात्रता असल्याशिवाय शिक्षकांना नेमलं जात नाही. त्याच्यामुळे कित्येक शिक्षक, जर तू तिकडच्या याद्या बघितल्या असता, MA BEd म्हणजे BA BEd हे तर किमान आहेतच आहेत. व्हेअर ॲज ह्या सगळ्या खाजगी ज्या शाळा आहेत तिथे कंत्राटी पद्धतीने शिकवणारे लोक असतात. त्यांची गुणवत्ता काय आहे त्याच्याबद्दल कधीही तुम्हाला पत्ता लागत नाही, पण तुम्हाला वाटतं की तिथे दर्जेदार शिक्षण मिळतं. आणि इथे जिथे शिकवायचं कसं शिक्षण घेतलेले शिक्षक आहेत ते तुम्हाला असं वाटतं की ते कमी दर्जाचे शिक्षण तिथे मिळतं. कारण त्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्या कळकटलेल्या आहेत, त्यांची व्यवस्था नीट ठेवली गेली नाहीये. ती का ठेवली गेली नाहीये ते कळत नाही. म्हणजे राज्य शासनाचं शिक्षणाबद्दलचं जेवढा काही अर्थसंकल्पामध्ये त्यांना त्यांच्याकडे तरतूद असेल त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त महानगरपालिकेकडे
शैक्षणिक गोष्टींसाठी फंड्स असतात आणि तरी सुद्धा इतकी दयनीय परिस्थिती काय ते माहिती नाही. बरं, परत ह्यांनी मागच्या सरकारमध्ये असं त्यांनी केलं की ह्या ज्या मराठी शाळा आहेत तिथे मुलं फिरकत नाही आहेत, तर त्याच्यामुळे त्या शाळेमध्ये मुलं यावीत म्हणून त्या सगळ्या CBSE बोर्डाच्या केल्या किंवा IG बोर्डाच्या केल्यात, ICSE बोर्डाच्या त्या शाळा केल्या. आणि त्या शाळा तशा करताना काय केलं, तर ज्या फुटक्या काचा आहेत, जे आम्ही आधीपासून सांगत होतो कार्यकर्ते म्हणून, त्या फुटक्या काचा पण लावल्या गेल्या, छान रंगरंगोटी केली, ऑइल पेंटनी बिल्डिंग्स रंगवल्या, सगळ्या बाथरूम्स वगैरे सगळ्या व्यवस्थित केल्या आणि आता तुमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण असं इंग्रजी शिक्षण मोफत मिळणार अशी जाहिरात केली. ही तुम्ही स्वतःचा पाय कुऱ्हाडीवरती मारण्याची गोष्ट नाही का? तुम्हाला असं का नाही वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी करून मराठी माध्यमाकडे मुलांना आकर्षित करावं, असं का नाही वाटलं? आणि मग साधारणपणे जी मराठी माध्यमात शिकणारी मुलं होती त्यांना असं वाटलं की अरे, इंग्रजी शिक्षण आपल्याला जर फुकट मिळणार असेल तर आपण कुठेतरी ऊर्ध्वगतीने आपली प्रगती होईल. आणि त्याच्यामुळे सगळी मुलं तिकडे जायला लागली. पालकांना हे कळलं नाही की प्रमाण भाषेत मराठीत शिकणं सुद्धा आपल्या घरातल्या मुलांना कठीण जातंय, कारण आपल्या मागच्या 2 पिढ्या शिकलेल्या नाही आहेत. तर ही मुलं इंग्लिशमधलं शिक्षण कसं घेतील? आणि म्हणून शाळेत फुकट जरी शिक्षण असलं तरी सुद्धा त्याचे त्यांना क्लासेस लावायला लागतात बाहेर. आणि त्या मुलांना म्हणजे मुलांचा विचारच नाही आहे रे ह्याच्यामध्ये. 4थीपर्यंत मराठी शाळेत शिकलेला मुलगा, त्याला 5वीत ॲडमिशन देताय तुम्ही. पहिल्यांदा असं होतं की त्यांना तिथे समाविष्ट केलं जाताना त्यांचं 1 वर्ष त्यांना रिपीट करायला लावत होते, परत त्यांना त्याच वर्गात बसवत होते. काही पालकांनी त्याच्याबद्दल तक्रार केल्यामुळे तोही नियम त्यांनी काढून टाकला. त्याच्यामुळे आता 5वीत म्हणजे 4थीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेला मुलगा 5वीमध्ये इंग्रजीत जातो. कसं शक्य आहे सांग शिकणं? आत्ता महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्या मोक्याच्या ठिकाणी शाळा आहेत. आणि माझा संबंध जो आला तो मी तुला सांगते की एक तर हे जेव्हा झालं तेव्हा दीपक पवार म्हणाले, आमचे जे अध्यक्ष होते तेव्हा मराठी अभ्यास केंद्राचे, की ताई तुम्ही या क्षेत्रातल्या आहात, तुमच्या चेहऱ्याला एक ओळख आहे. तर मी काही अमिताभ बच्चन नव्हे की चिन्मयी सुमित असं म्हटल्यानंतर माझ्या 10 भूमिका आठवतील किंवा लोक गर्दी करतील आणि मला 2 बॉडीगार्ड्स घेऊन रस्त्यातून हिंडायला गेला, इतकी मी पॉप्युलर नाहीये. पण निदान माहिती आहे लोकांना, तर तुम्ही सदिच्छा दूत म्हणून काम कराल का मराठी शाळांच्या? आणि मी म्हटलं हो. आणि मग ते छोटं छोटंच काम होतं अरे पहिल्यांदा. पण नंतर ह्या शाळांचा जेव्हा प्रश्न आला तर आविष्कार नावाची आपली जी संस्था आहे, तर आविष्कार आपण माहीममध्येच, आता बघ तू आविष्कार म्हटलं की तू माहीमची असं म्हणतोस, कारण छोटानी मार्गावरच्या शाळेमध्ये आम्ही आमचं काम करत होतो आणि तिथेच आपले सगळे जे उपक्रम होते ते तिथे चालत होते. तर तीच शाळा धोकादायक आहे असं डिक्लेअर करून ती आता पाडणार आहेत. मग त्यांनी आविष्कारला अगदी रितसर त्यांनी सांगितलं की तुम्ही दुसरीकडे तुमचं आता कचेरी हलवा, तुमचं कार्यालय. ते वर्षभर झालं आता त्याला. तर ते पण म्हणजे तुम्ही पालकांना विश्वासात घ्याल की नाही? तुम्ही आता दाखवा बरं, ह्या इंटरनॅशनल स्कूल्स या नावाखाली या राज्यकर्त्या लोकांनी ज्या काही शाळा काढलेल्या आहेत तिथे एक जरी गोष्ट तुम्हाला बदलायची असेल तरी तुम्हाला पालकांच्या मिन्नतवाऱ्या करायला लागतात, त्यांच्या मीटिंग्स घ्यायला लागतात, कारण नाहीतर ते लगेच तुम्हाला फीस देणं बंद करतील किंवा काहीतरी. कारण ते सुशिक्षित असतात, ते धनदांडगे असतात, म्हणून तुम्ही त्यांना किंमत देता. आणि ही बिचारी आमची झोपडपट्टीतली किंवा चाळींमधली मुलं तुमच्याकडे शिकायला येतात, तर तुम्ही त्याच्याबद्दल की असं असं ऑडिट झालंय, त्याच्यात हे असं असं आलंय, त्याच्यामुळे आता म्हणजे ती मुलं परीक्षा दिली त्यांनी वार्षिकची, तर त्यांना माहितीच नाही की आता सुट्टीत आपण गेल्यानंतर जेव्हा सुट्टी संपेल तेव्हा आपण या शाळेत परत येणार आहोत की नाही हे. आणि त्याच्यामुळे तिकडचे काही जे स्थानिक लोक होते, प्रणाली राऊत म्हणून एक कार्यकर्ता आहेत, त्यांनी आम्हाला अप्रोच केलं की आमचं काम बघून. ते काम सुद्धा त्यांनी कधी बघितलं, जेव्हा त्रिभाषा सक्ती जेव्हा झाली त्यावेळेला त्याला आम्ही खूप विरोध केला आणि आम्ही सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन. आणि पहिल्यांदा असं झालं सौमित्र, आपण इतकी गृहीत धरली आपली भाषा की मराठी भाषेचे गोडवे गायचे, म्हणजे तिला अभिजात पद मिळत नव्हतं, अभिजात दर्जा मिळत नव्हता, तेव्हा सुद्धा राजकारणी इतके उदासीन होते, समाज इतका उदासीन होता. मग ते आता आपल्याला दिलं गेलं आणि तर तेवढंच झालं. म्हणजे त्याच्या निमित्ताने काहीतरी 1 वर्षभर लोकांनी गाजावाजा केला, काहीतरी कार्यक्रम केले, त्याच्या पलीकडे काही नाही. पण जेव्हा त्रिभाषा सक्ती आणि हिंदी पहिलीपासून
सक्तीची करण्यात येईल असं जेव्हा वातावरण झालं, म्हणजे आम्ही सगळे कार्यकर्ते त्याला इष्टापत्तीच म्हणतो की इतकी वर्ष आम्ही काम करतो, म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की हे 6-8 महिन्यात तुमचं काम दिसतंय. आम्ही पण 16-17 आझाद मैदानावर वर्ष ते काम झालं तेच करतो. ना, आझाद मैदानावर ते झालं. तर ते जे धरणं जेव्हा धरलं तेव्हा आम्ही असंच म्हटलं होतं 50-60 लोक आली तर त्यांच्याबरोबर आपण आंदोलन करू, पण 500च्या वर लोक तिथे गोळा झाले आणि ते आंदोलन यशस्वी झालं. GR मागे घेतले गेले आणि सगळं झालं. तर हे जे वातावरण आहे ना ते खरं तर ह्याच्यामुळे निर्माण झालं आणि मग सगळ्या लोकांना कळायला लागलं की अरे आपण ह्या लोकांकडे गेलं पाहिजे, कारण आपल्याला माहितीच ना की प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, पण जायचं कुठे? सरकार दरबारी कोणीच अप्रोचेबल नाहीये तिथपर्यंत. नाही, अजिबात नाही जाऊ शकत तुम्ही तिथपर्यंत, नाहीच जाऊ शकत. सगळ्या गढ्या आहेत, बंदिस्त. आम्ही इतके दिवस काम करतोय, आम्हाला शिक्षण मंत्र्यांना जर भेटायचं असेल तर आम्हाला 1.5 वर्ष लागतं. काय सांगतो? इतकं काम उभं करून सुद्धा अशीच परिस्थिती आहे, नाही आहेत अप्रोचेबल कोणी. आणि सगळा दृष्टिकोनच बदललेला आहे लोकांचा. आणि त्याच्यामुळे असं झालं की जेव्हा हे महानगरपालिकेच्या शाळांची आमच्याकडे तक्रार येईल तर मी सारखं असं म्हणते की असं कुठेतरी आपल्याकडे प्लास्टर असं गेलेलं असतं तर आपण असा प्रयत्न करतो की जरा नीट करावं, ते थोडंसं घासलं की तो डाग दिसणार आहे. असं करायला गेलं की तिकडे मागे भगदाडच आहे असं आपल्याला कळावं. असं ते झालंय, म्हणजे दलदल आहे पूर्ण. म्हणजे इतकी प्रकरणं की आत्ता इथे शाळा होती काल परवा आणि आता त्या शाळेचं नामो निशाण नाहीये कुठे. असं झालंय, असं आहे. एकाने तक्रार केली शाळा चोरीला गेली आहे म्हणून. अशी तक्रार घ्या, FIR घ्या की शाळा चोरीला गेली. 2 ऑक्टोबर वसाहत शाळा ही जी आहे ती गायब आहे शाळा. ती कुठे माहिती नाही कोणाला. कारण आत्ता ती शाळा धोकादायक म्हणून सिद्ध होते, त्याची पुनर्बांधणी करायची म्हणून ती जमीनदोस्त होते. तिकडे 2 टॉवर्स उभे राहतात. त्या बिल्डरनी कमिटमेंट दिलेली असते की आम्ही शाळा बांधू आणि मग उर्वरित जागेत हे करू. आणि आत्ता कापड बाजारची एक शाळा आहे जिथे तो टॉवर उभा राहिल्यानंतर परत मागणी केली की अहो इथे शाळा होती ना आमची, तर 11 खोल्या त्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये शाळेसाठी दिल्यात. 11 शाळांमध्ये ते सगळी मुलं समाविष्ट व्हावीत अशी त्यांची इच्छा आहे. 1200 जी मुलं होती ती 800 झाली आहेत आता. 800 मधली ती मुलं 450 मुलं झाले. अशी ती बसलेली असतात तिथे मुलं. हे जे टॉवर्स आहेत ते सगळ्या धनदांडग्या लोकांनी घेतलेल्या फ्लॅट्स आहेत तिथे, त्यांच्यासाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी एकच उद्वाहन, तीच लिफ्ट ते वापरणार. माझी ही गरीब वस्तीतली मुलं येतील ज्यांना स्वतःच्या कपड्यांची लाज वाटते, स्वतःच्या पायातल्या वहाडांची लाज वाटते. त्यांनी ह्या लोकांच्या मुलांबरोबर खाली वर करताना त्यांच्या मनावरती काय परिणाम होत असेल, त्यांची व्यक्तिमत्व कशी कोमेजून जात असेल. आणि मग जर त्यांच्या मनामध्ये या लोकांविषयी रोष निर्माण झाला, तर काहीतरी करावं असं वाटलं त्यांना, उद्या ती जर वाममार्गाला गेली तर समाज म्हणून आपण नाही का त्याचं उत्तरदायित्व घेणार. आणि म्हणून मग हा प्रश्न हातामध्ये घेतला. आणि हा इतका मोठा प्रश्न आहे की त्याची व्याप्ती जर सांगायची म्हटली तर आपल्याला एकेका शाळेसाठी नाही, एकेका प्रभागासाठी एक एपिसोड करायला लागेल, 1-1 तासाचा. पण मला मुद्दा हा महत्त्वाचा वाटतोय की शाळा चोरीला जाते किंवा तिथे ती पाडून तिथे टॉवर उभे राहतात हे तुम्हाला दिसतंय, पण मग तुम्ही जे हे पुढं कुठं जाणार आहे? आपण काहीतरी घडतंय म्हटल्यानंतर सिस्टीमला जागे करायला जातो ना की असं होतंय, पण अप्रोचेबलच नाही आहेत लोक. नाही आहेत, कारण त्यांचं म्हणणं असं असतं की म्हणजे आत्ताच्या ह्या शाळेच्या संदर्भात मी तुला सांगते की जेव्हा आम्ही याच्याबद्दलचे प्रश्न विचारले की अहो काय आहे हे, कारण ते C1 C2 असे प्रवर्ग असतात की कमी धोकादायक असं. तर त्याच्यामध्ये असं आहे की अति धोकादायक असेल तर तुम्हाला ती बिल्डिंग पाडली पाहिजे आणि तिथे बांधली गेली पाहिजे. पण जर ती कमी धोकादायक असेल आणि डागडुजी करून दुरुस्ती करून जर ती काही काळासाठी चालवण्यासारखी असेल तर 3 महिन्यांसाठी तुम्ही एखादी ट्रान्झिट शाळा सुरू करा किंवा तेवढ्या वेळासाठी काहीतरी एक उपाययोजना करून परत तुम्ही इकडे येऊ शकता नीट करून. पण तेच मी म्हणते की विद्यार्थी हा आस्थेचा विषयच नाही आहे, कारण विद्यार्थी कुठल्या वर्गातून येतोय त्याच्याबद्दल जी आम्ही आस्था बाळगू ती अवलंबून आहे, असं कुठेतरी झालेलं आहे. आणि मध्यम वर्गाच्या बाबतीमध्ये जे आपण सतत म्हणत होतो की मध्यम वर्ग हा कसा आहे, हा सुसंस्कृत आहे, पुरोगामित्व असलेला आहे, बाकीच्यांची बूज राखणारा आहे, मनामध्ये सहानुभूती असणार आहे,
पण गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे तू जसं म्हणालास ना मगाशी सुरुवात करताना की कलाकार सगळे आत्मकेंद्री होत चाललेत, आत्ममग्न होत चाललेत, हे फक्त कलाकारांच्या बद्दल नाही आहे. हे पूर्ण समाजाचंच चित्र आहे. आम्ही त्या समाजाचा भाग आहोत, एवढंच आहे. सगळाच समाज आता असा झालेला आहे. आता बघ, संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता त्याच्यामध्ये कामगार वर्ग पण होता, मध्यम वर्ग होता, राजकीय पक्ष सुद्धा त्याच्यामध्ये होते, कम्युनिस्ट लोक होते, समाजवादी लोक होते, सगळ्या पद्धतीचे लोक होते. कारण आपली भाषा, आपली ओळख, आपलं अस्तित्व हा सगळ्यांचा मिळूनचा प्रश्न होता. आता तसं राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे ह्या लोकांचे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी आम्ही कशाला लढावं? आता तू माहीममध्ये जो वर्ग आहे त्यांना दिसत नसेल का की ही शाळा आहे आणि तिथे आता एक फलक लागला आणि तिथे मुलांचं येणं जाणं बंद झालंय. तर काय आहे ते आपण जाणून घेऊया, जरा कानोसा घेऊया काय चाललंय त्याचा. अशी परिस्थितीच नाही आहे सध्या. आता व्हॉट नेक्स्ट? व्हॉट नेक्स्ट तर असंच आहे ह्याच्या संदर्भामध्ये की आता आम्ही काम हाती जर घेतलंय तर ते तर थांबवणार नाहीच जोपर्यंत आपल्याला पाहिजे तसा निकाल आपल्याला मिळत नाही. आता बघ ना, आता 6.5 वर्ष जवळजवळ आपल्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुका नाही आहेत. आपल्याकडे त्या पद्धतीचं आपले लोकप्रतिनिधी जाऊन तिथे काहीतरी करतात अशी परिस्थिती नाही. पण तरी सुद्धा महानगर चाललंय ना आपलं, बंद पडलेलं नाही. त्याच्यामुळे प्रशासनाने काही काम तर चांगलं केलेलंच असणार आहे आणि करत असतीलच ते, आणि काही ठिकाणी ते कमी पडलेलं असेल. तर आता अशी इच्छा आहे की ते उत्तम चालावं. आपली नेहमीच अशी इच्छा असते की आत्ता जे चाललंय, म्हणजे मी जर आज हे काम करत असेल तर मला सतत असं वाटतं की माझ्या नातवंडांनी जर मला विचारलं की अगं भाषेचा इतका ऱ्हास होत असताना तू काय करत होतीस, तर मला उत्तर द्यायला काहीतरी आहे. मी मरताना मला हे समाधान असेल की मला जितकं शक्य झालं, मी खूप काम करते असा माझा अजिबात दावा नाही, पण मी परत परत दरवाजा ठोठावतेय. मी परत परत जितकं माझ्याच्याने शक्य होतंय तेवढं पूर्ण क्षमतेने काम करायचा मी प्रयत्न करते. तर हे मला सुख मिळावं एवढंच साठी मी काम करते असं मला वाटतं. त्यांनी काय साधणार आहे ते मला खरंच माहिती नाही. कारण तू खूप तळमळीनं बोलतेस, मला कळते तू काय म्हणतेस. एक महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो की मराठी शाळा त्यांचं अस्तित्व असायला पाहिजे हे मला मान्यच आहे, पण लोक त्याच्याकडे का आता दुर्लक्ष करतात? कारण ती त्यांची गरज उरली नाही आहे. म्हणजे मराठी शाळा जर ती बंद झाली तर माझ्या मुलाचं काय अडत नाही. उदाहरणार्थ सांगतोय, कारण माझा मुलगा या एका शाळेत जातो. म्हणजे मग त्याला पर्याय काय, तर तुमचं शिक्षण पद्धती सुधारणे, मराठीच्या अनुषंगानं प्रमोशन करणं, भाषेचं जे आपलं प्रमोशन आहे ते, म्हणजे पुन्हा शून्यातनंच सुरुवात आहे सगळी. मग यासाठी जे काही एक समिती म्हणणार नाही मी, एक काही इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे. ते तयार करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राला सोबत घेऊन किंवा तुम्ही एकत्र येऊन काही करताय का? काही लोकांना एकत्र मी सांगते तेच की आमचं काम जे आहे ते फक्त संघर्षाचं काम नाही आहे. कारण नुसता संघर्ष करून काहीच चालत नाही. त्याच्यामुळे आम्ही एका हाताने संघर्ष करतो आणि दुसऱ्या हाताने आम्ही रचनात्मक काम करायचा प्रयत्न करतो. आता काय झालंय तुला मी सांगते की आदिवासी पाड्यांवरती सुद्धा आता ना पालघर वगैरे हे जे भाग आहेत, मुंबईतला जो मराठी टक्का जो घसरत चाललाय, तर त्याच्यामध्ये असं होतं की बऱ्याच लोकांनी आपली सेकंड होम्स तिकडे बांधलेली आहेत निसर्गरम्य वातावरणात. आणि मग त्यांचा बंगला बांधलेला असतो आणि मग त्यांचं एक गराज असतं. मग त्या गराजची जागेत काय करायचं, तर मग ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिज अशा नावाचे प्ले स्कूल्स आणि नर्सरीज सुरू होतात. आता ह्या ज्या नर्सरीज आणि प्ले स्कूल्स जे सुरू होतात ना, त्यांना कुठलेही नियम नाही आहेत. हां, त्याच्यामुळे ते तुम्हाला कितीही ते दिसतात. तू असं एखाद्या म्हणजे पार्ल्यामध्ये तू जर चक्कर मारलीस ना आतल्या गल्ल्यांमधून, तर तुला 15-15 पावलांवरती अशी एखादी नर्सरी किंवा प्ले स्कूल दिसेल की तिकडे कम कम, गो गो, नो नो, डोंट सिट हिअर असं इंग्लिश बोललं जातं. किंवा मेक अ लाईन, मेक अ रो असं इंग्लिश बोललं जातं. तर लोकांना त्याच्याबद्दल कोणी विचार नाही करत की आपली मुलांच्या कानावरती चांगलं किंवा योग्य इंग्लिश पडतंय की नाही. पण मराठीचा न किंवा न झाला तर आम्हाला लगेच खूप प्रॉब्लेम होतो. इंग्रजी मीडियममध्ये जाणारी मुलं
खूप ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्लिश बोलतात का किंवा उत्तम इंग्लिश बोलायला लागतात का, ती आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलताना हिंदीत बोलतात शाळेमध्ये. त्याला ऑब्जेक्शन नसतं. पण आपल्या ज्या काय DY पाटील, शरद पवार स्कूल्स, विखे पाटलांच्या शाळा, ह्या ज्या सगळ्या शाळा आहेत तिथे बोर्ड लावलेले असतात की मराठीमध्ये बोलू नका म्हणून. शिक्षक सांगतात मुलांना की मराठीत बोलायचं नाही, दंड होतो मराठीत तुम्ही बोललात तर. पण आपल्याला फरक पडत नाही, कारण इंग्लिश उत्तम बोलणं हे प्रगतीचं लक्षण आहे. तुम्हाला मराठी नाही आलं तरी चालेल. बापरे. ही अशी परिस्थिती आहे. आत्ता एक कार्यकर्ता आहे एका पक्षाचा, जो मराठी पक्ष आहे, तो मला म्हणतो की मी येणारच नाही तुमच्या कार्यक्रमांना. तुमच्या शाळांचा दर्जाच घसरला. का घसरलाय दर्जा? कारण मुलं जात नाही आहेत तिथे, म्हणून तिथे शिक्षक कमी होत आहेत. 4 वर्गांवरती 1 शिक्षक अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आपण. आणि ही वरच्याच वर्गाने केलेली आहे. कारण जे वरती होतं ते झिरपत खाली जातं. मराठीचं प्रेम आणि उमाळे सगळ्यांना आहेत रे. मराठीवरती विश्वास नाही तुमचा. तुम्हाला असं वाटतं की मराठीमध्ये मुलं शिकलं की ते मागे पडेल. माझी 2 मुलं मराठी माध्यमात शिकवली मी. नीरद आज म्युझिक कंपोजर आहे, पियानिस्ट आहे, इंग्लिशमध्ये गाणी लिहितो. दिया सिनेमॅटोग्राफर आहे, ती सतत इंग्लिशमध्येच बोलायला लागतं तिला बऱ्याच लोकांशी, कारण टेक्निकल ज्या टर्म्स आहेत आपल्याकडे त्या सर्व इंग्रजीमध्ये असतात. त्या 2 मुलांना तसू भरही कधी कॉम्प्लेक्स आलेला नाही. हे माझ्या पुढचं उदाहरण मला कळतंय. पण चिन्मय, याची दुसरी वर्जन पण आहे ना. तू जे आत्ता उदाहरण सांगितलंस ना, की मुलं कमी झाली म्हणून शिक्षक कमी झाले, शिक्षक कमी झाले म्हणून शाळा वर्ग कमी झाले. ह्याचं हे उलटं पण आहे की शिक्षक चांगले नाहीत म्हणून मुलं नाही यात. असं नाही झालेलं. मी अजिबातच हे मान्य करणार नाही. कारण मी जे लोक हे म्हणतात ना की शिक्षक चांगले नाही आहेत, त्यांनी किती शिक्षकांना बघितलेलं आहे आणि काय बघितलंय सांग. मी तुला सांगू का काय झालंय एक्झॅक्टली. आपण फार दुटप्पी समाज आहोत. मी तुला तुला एक उदाहरण सांगतो. मी कोल्हापूरचा आहे, माझं मराठी शाळाच आहे. मी कोल्हापूरच्या एका राजारामपुरीतल्या शाळेत शिकलो. आत्ता मी तिथली परिस्थिती बघतो ना शाळेची, तर तिथं शिक्षकच नाही आहेत आणि सगळे अतिशय निम्न स्तर. आणि जसं मी म्हणालो की गरीबातनं गरीब जी मुलं असतात तिथं ती येतात शिकायला. आता पूर्वी असं नव्हतं. पूर्वी अतिशय प्रतिष्ठित शाळा, मोठी शाळा होती ती मराठी शाळा. आता ती स्तर खूप त्याचा खाली आलाय, पण शिक्षक पण नाही आहेत ना. आज जर माझ्या मुलाला मी मराठी शाळेत घालू पाहत असेल तर मला शाळेत घालायचं, पण शिक्षकच नाही तिथे चांगले. प्लस इन्फ्रास्ट्रक्चर पण नसू शकेल, कारण ज्या कळकट मळकट शाळेत वगैरे वगैरे. मग मी काय करायचं? माझ्यासमोर पर्यायच उरत नाही ना. अशा या मुद्द्याबद्दल मी तुला असं सांगेन की सौमित्र, मी तर कोल्हापूरमध्ये पण नाही आहे, मी मुंबईत होते. मुंबईमध्ये ज्या पद्धतीचे पैसे मी आणि सुमित कमवत होतो, आम्हाला सहज शक्य होतं इंग्रजी शाळेमध्ये घालणं. कांदिवलीमध्ये मी जेव्हा नीरजला घेऊन, नीरज जेव्हा जन्मला तेव्हा आम्ही कांदिवलीमध्ये होतो. पायोनियर नावाची एक संस्था होती, तिची शाळा होती, पायोनियर शाळा. आता झालेलं काय आहे की जेव्हा सुशिक्षित मध्यम वर्गाने आपल्या मुलांना पहिल्यांदा इंग्रजीमध्ये घालायला सुरुवात केली, कॉन्व्हेंट आणि इंग्लिश शाळांमध्ये घालायला सुरुवात केली, तेव्हा नॅचरली असं झालं की जो निम्न आर्थिक वर्ग होता तिथलीच मुलं ह्या जवळच्या शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये जायला लागली. बरोबर. ती मुलं जायला लागल्यानंतर पहिल्यांदा आपल्यासारख्या लोकांनी त्या मुलांना नाक मुरडली, शिक्षकांना नाही मुरडली. की मराठी शाळांमध्ये मुलं जातात कुठली, तर ती फक्त ह्याच वर्गातली मुलं जातात, आमची मुलं त्यांच्याबरोबर उठणार बसणार. म्हणून त्यांनी ठरवलं की थोडासा किशाला फटका बसला तरी चालेल, पण आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच मुलांना घालू. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट झाली ती अशी झाली की तोपर्यंत राज्यकर्त्यांनी शिक्षणाकडे बिझनेस म्हणून बघितलेलं नव्हतं. आज ज्या काही शाळा आहेत आपल्याकडे, तर कोल्हापूर, सातारा, सांगलीकडे ज्या काही शाळा आहेत, मोठ्या मोठ्या ज्या शाळा आहेत, त्या सर्व ह्या राज्यकर्त्यांनी तयार केलेल्या शाळा आहेत. आणि त्या तयार करताना एकाही राज्यकर्त्याला असं वाटलं नाही की आपण अशी एखादी दर्जेदार मराठी शाळा काढावी. त्यांनी सगळ्यांनी त्या इंग्रजी शाळा केल्या. नॅचरली ती एक कृत्रिम गरज निर्माण केल्यानंतर की आम्ही तुम्हाला फॅसिलिटी देतोय, मग आम्ही तुमची त्याची गरज निर्माण करतो. म्हणजे जसं आहे की आपल्याकडे भारतामध्ये D3ची डेफिशियन्सी इतकी होण्याची गरजच नाही, कारण आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे.
पण जेव्हा फार्मास्युटिकल कंपनीजना तुमचे ड्रग्ज औषधं विकायची असतात तेव्हा ते त्याचे पॅरामीटर्स बदलून टाकतात की तुमच्या रक्तामध्ये इतकं हे असलं की ती डेफिशियन्सी आहे आणि मग ते औषधं येऊन विकतात. बाजार तशाच सारखा हा शिक्षणाचा बाजार आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जर धंदा कुठला असेल तर तो शिक्षण हा आहे. त्याच्यामुळे त्यांनी ही गरज निर्माण केली. त्याच्यामुळे जे लोक आदर्शवादी होते फक्त त्यांनीच आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये ठेवलं. आज आमच्यासारखे फार मुठभर लोक आहेत ज्यांनी मराठी शाळांमध्ये घातला. आता तू मला म्हणतोयस ना, माझाच एक मित्र आहे जो लेखक आहे आणि पर्यावरणवादी आहे, तुला तो कदाचित माहिती असेल, अमोल लोखंडे. त्याने त्याच्या दोन्ही मुलींना, जुळ्या मुलींना आता मराठी शाळेमध्ये कोल्हापुरातच टाकलंय. त्याच्यामुळे शाळा नाहीतच असं नाही. आणि तुम्ही काय बघणार, इन्फ्रास्ट्रक्चर बघून तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत घालणार का तुम्ही हे बघणार की मूल नर्सरी फक्त नर्सरीपर्यंत इंग्लिश मिडियममधली जी मुलं असतात ती विदाऊट ट्युशन शिकतात. आता तुम्हाला बोर्डाचा प्रश्न येईल, तू तुझ्या मुलाला कदाचित इंग्लिश मिडियममध्ये घातलं असेल पण SSC बोर्डात घेतलं असेल. आता SSC बोर्डालाच कोणी विचारत नाही. महानगरपालिकेने सुद्धा SSC बोर्डाच्या इंग्लिश मिडियम शाळा नाही काढल्या, CBSE बोर्डाच्या काढल्या. मग तुमचा राज्य शासनाचं जर शिक्षणाची जी प्रणाली जी आहे त्याच्यावरती तुमचा विश्वास नाही. ही एकवाक्यताच कुठे नाही आहे. आणि त्याच्यामुळेच बालवाड्या, म्हणजे मगाशी जो आपण हे केला होता की बालवाड्या ह्या इंग्लिश मिडियमच्या सुरू केल्यानंतर नॅचरली त्याच्यातून जी मुलं शिकणार ती इंग्रजी माध्यमातच शेवटी जाणार. कारण त्या शाळा छान दिसतात, तिथे रंगीत बेरंगी चित्र तुम्हाला दिसतात. तुम्हाला वाटतं अरे मूल घरातून बाहेर जाणार तर ते असं छान वातावरणात शिकावं असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही त्यांना तिथे पाठवता. मराठी बालवाड्याच उरत नाही आहेत आता, नाहीच आहेत जवळजवळ. म्हणजे दिया ज्या मराठी बालवाडीमध्ये शिकली ती आता बंद झाली आहे. म्हणजे 24 वर्षापूर्वी जी बालवाडी होती जिथे लाईन लागायची हे करायला, फॉर्म्स मिळवायला नुसते, ती बंद आहे आता, ती शाळा बंद झाली आता. तर म्हणजे अंगणवाडी सेविका आपल्या आहेत आणि अंगणवाड्या ज्या चाललेल्या आहेत तर त्या अंगणवाड्यांना आम्ही अप्रोच करतो. तिथे जाऊन आम्ही त्यांना सांगू इच्छितो की ह्या ज्या शाळा आहेत, आणि खरंच मराठी शाळेत घ्यायचं, तुम्ही तुमच्या मुलाला घातलं म्हणजे तुम्ही ती मराठी शाळाच दत्तक घेतली अशाच पद्धतीचं वातावरण आता असणार आहे की पालकांना त्या शाळांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे आणि ते करायला हवं येत्या काळामध्ये. पण मी तुला सांगते की मी खूप, आपण असं उदासीन सगळं बोलतोय, पण आत्ता IT च्या क्षेत्रात असलेली जी मुलं आहेत ना ती पण फार सजगपणे विचार करतात आणि त्यांना पण असं वाटतं की आपण ह्या रहाटगाडग्यात अडकलो आणि चरकातून पिळून निघालो, पण आपल्या मुलांना जरा वेगळ्या पद्धतीचं आयुष्य मिळालं पाहिजे म्हणून ते आमच्याकडे सल्ला मागायला येतात आणि आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये घालतात. आणि मी नेहमी त्याला सांगते, चांगली मराठी शाळा शोधू नका, मराठी शाळा शोधा आणि त्यांच्या बरोबरीने ती चांगली करा. बरं, चांगला मुद्दा आहे. एक सरळ साधा प्रश्न विचारतो. एखाद्या कुटुंबाला, मला माझ्या मुलाला मराठी शाळेत घालायचं आहे, मग तो महाराष्ट्रातला कुठलाही असेल, कुठे राहतो, तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांना मराठी शाळेत गेलं पाहिजे मलाही वाटते. पण शाळा चांगली नसेल, शिक्षक फार चांगले नसतील, एकच शिक्षक असेल, 2च शिक्षक असतील, तू म्हणतेस तसं दत्तक घेतली पाहिजे एका अर्थानं, अशाच शाळा असतील तर तरी पण मी तिथं गेलं पाहिजे का? गेलं पाहिजे, कर्तव्य म्हणून गेलं पाहिजे असं मला वाटतं. हे मी माझं वैयक्तिक मत सांगते. मी कुणी काय करावं हे बघ, आपल्याकडे आचार विचार विहार या सगळ्याचंच स्वातंत्र्य आपल्याला आहे सुदैवाने. त्याच्यामुळे प्रत्येकाने विचार करावा. आणि खरंच आहे, म्हणजे मी असं म्हणतेच की मला एका पोळीची भूक आहे, तुला 2 पोळ्यांची भूक असेल, इतकं हे गोष्ट साधी आहे. पण मला असं वाटतं की जर आपण समाज म्हणून काहीतरी जर विचार करत असू तर ह्या सर्व गोष्टींचा आपण साकल्याने विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं म्हटलं तसं की आपले विकास आणि प्रगती या गोष्टींबद्दलचे आपले आडाखे काय आहेत आपल्याला. म्हणजे आता मी तुला सांगते, आता मी जेव्हा म्हणते की मला असं वाटलं होतं की माझं मूल मला आनंदात राहिलेलं मला दिसलं पाहिजे, ते किती टक्के मार्क मिळवतंय आणि पुढे कधीतरी जेव्हा तो त्याच्या आयुष्यामध्ये तो मोठा इंजिनियर होईल का, तो मोठा डॉक्टर होईल का, ह्याच्यापेक्षा तो उत्तम नागरिक घडावा, त्याच्या विचारांमध्ये त्याच्या आचारांमध्ये एक काहीतरी सुसूत्रता असावी असा एक छोटासा माझा विचार होता. आणि म्हणून मी नीरदला आणि दियाला या शाळांमध्ये घातलं. मी सतत त्यांच्याशी संवाद साधत राहिले की मी नीरद दियाला दोघांनाही विचारलं होतं की तुम्हाला जर असं वाटलं असेल की मी चूक केली तुम्हाला मराठी शाळेमध्ये घालून
आणि कारण हा कॉम्प्लेक्स येऊच शकतो, कारण त्यांचे कुठलेच त्यांची मावस मामे भावंड चुलत भावंड ही कुठलीच अशा पद्धतीने मराठी शाळेत शिकलेली आहेत, ती सगळी इंग्रजी शाळांमध्ये शिकलेली आहेत. तर मी नीरजला म्हटलं होतं की तुला जर असं वाटत असेल की अम्मानी चुकीचा निर्णय घेतला तर मी जबाबदारी घेते त्याची, आणि मी माझं सगळं शूटिंग नाटकाचे प्रयोग बंद करीन आणि पूर्ण आपली उन्हाळ्याची जी सुट्टी आहे त्याच्यामध्ये आपण इंग्लिशचा अभ्यास करायचा. नीरज तेव्हा दुसरीत होता, तर दुसरीच्या सुट्टीमध्ये आपण पूर्णपणे इंग्लिशचा अभ्यास करायचा आणि पुढच्या वर्षी तुला इंग्लिश शाळेमध्ये ॲडमिशन मिळेल इतकं मी ते उत्तम करून घेईन सगळे विषय तुझे, की त्यांना मी सांगेन पण की तुम्ही परीक्षा घ्या त्याची आणि त्यानुसार ते तुला ठेवतील. जास्तीत जास्त काय 1 वर्ष तुला कदाचित रिपीट करायला लागेल, पण नीरज थोडासा लवकर शाळेत गेला होता तर त्याच्यामुळे म्हटलं तेही आपल्याला साधता येईल. तर नीरज असा कावरा बावरा झाला तो, मला तू असं का करणार आहेस पण अम्मा? तर म्हटलं अरे मी करणार नाही रे, मी तुला विचारते की तुला जर असं वाटत असेल तर. तर मला अजिबात नाही, मला माझी मराठी शाळा खूप आवडते. तर मी म्हटलं काय रे, काय आहे तुझ्या शाळेमध्ये असं? तर मला म्हणाला की माझ्या बाईनं कधीच चिडत नाहीत, त्या हसत हसत शिकवतात आणि ना त्यांच्या साडीला तुझ्या साडीचा वास येतो. तर मला अजूनही मी जेव्हा कधी हे सांगते तेव्हा माझ्या अंगावरती रोमांच. तर म्हणजे त्याच्यातून मला काय काय कळलं सौमित्र, की या बाई एकतर हसतमुख शिकवत असतील, ही तर एक गोष्ट आहे, आणि दुसरी गोष्ट माझं लेकरू जर कधी पडलं झडलं असेल शाळेत तर त्या जवळ उचलून घेत असणार, त्याच्याशिवाय साडीचा वास कसा येईल रे? करेक्ट करेक्ट. त्याच्यामुळे शिस्त शिस्त असं करत काही नाहीये. तर माझं मूल इतक्या मोकळ्या वातावरणात शिकतंय आणि घरापासून ते मूल तुटतं आणि दुसऱ्या वातावरणामध्ये जातं, त्यावेळेला म्हणजे तुम्ही ह्याचा विचार करता की ते कॉलेजमध्ये गेल्यानंतर जेव्हा सगळेजण इंग्लिशमध्ये बोलत असतील आणि इंग्लिशमध्ये ते शिक्षणाचं माध्यम जेव्हा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन चेंज होईल त्यावेळेला काय त्या मुलाचं होईल ह्याचा तुम्ही विचार करता. त्याच्या मनावरती किती ताण येईल, शरीरावरती किती ताण येईल. पण तुम्ही 2.5 वर्षाचं मूल जे घरामध्ये चिवकाऊचा घास खातंय, त्याला त्या शाळेमध्ये जाऊन काऊ म्हणजे पक्षी नसतो, तो प्राणी असतो, हे निराळ शिकायला लागणार आहे. त्याला एक वेगळी भाषा आणि परत संकल्पना आणि परत आईबापाचा स्पर्श नाही, घरातलं वातावरण नाही, अशा ठिकाणी तुम्ही त्याला नेऊन टाकताय. पण ते घरी येऊन तुम्हाला सांगत नाही की आय एम स्ट्रेस्ड, म्हणून तुम्ही असं म्हणणार की त्याच्या मनावरती ताण येत नाही. आणि जेव्हा ते 16व्या-17व्या वर्षी कॉलेजमध्ये जाणार, जेव्हा त्यांनी 10 वर्ष शिकलो आहे तो किंवा ती, की एखादी नवीन गोष्ट जी येत नसते त्याला अप्रोच कसं करायचं, ती आत्मसात कशी करायची, त्याची काय कृती आहे, काय युक्ती आहे, हे जेव्हा कळलं त्यावेळच्या ताणाचा तुम्ही विचार करून त्याचं आत्ताचं जे जगणं आहे ते तुम्ही दुश्वार करताय, तर हा काही शहाणपण आहे असं मला नाही वाटत. शेवटचा प्रश्न विचार. येस. पॉडकास्ट हे खूप महत्त्वाचं माध्यम मानलं जातं आणि मला अशी अपेक्षा आहे की या चर्चेमधून किंवा तू जे बोलतेस त्यातून नक्की शहाणपण येऊ दे. मित्र म्हणजे सगळा प्रेक्षक तो असाच आहे की जो निश्चित विचार करेल आणि त्या दृष्टीनं पावलं टाकेल. धोरणात्मक निर्णय काय घ्यायला पाहिजे? आपल्याला सरकारकडे जाणं शक्य नाही असं तू म्हणालीस, कारण अवेलेबलच नाही आहेत. शिक्षण मंत्री वेळ देत नाहीत 1.5 वर्ष, हे अत्यंत म्हणजे काय वेदनादायी आहे. या निमित्तानं काय धोरणात्मक बदल सरकारनं की आपण करायला पाहिजे? धोरणात्मक बदल म्हणजे एकतर मराठी ही आपली भाषा आहे, आपली ओळख आहे, हे आपण मान्य केलं आहे. पण ती आपली जबाबदारी आहे, आता मान्य करायला हवं की मराठी टिकवणं ही आपलीच जबाबदारी आहे आणि ह्याचे फार भीषण परिणाम होतील. नाही तर मराठी टक्का तर मुंबईतला आपण म्हणजे जे काही जातोच आहे, आपलं मुंबई गिरगावातली आपली जी मुंबई होती, गिरणगावातली जी आपली मुंबई होती, ते आपण ढकलून फार बाहेर नेलेले आहेत. त्याच्यामुळे जो संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देऊन मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही जी आपली चळवळ होती, ती आपल्या बापजाद्यांनी जे आपल्यावरती उपकार करून ठेवलेले आहेत त्याचं आपण भलं नाही करू शकलो तरी निदान ते नष्ट करूया नको, ते आपण सांभाळलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी सांगते की आपल्याला रस्त्यावरती उतरूनच हा आवाज केला पाहिजे, कारण धोरण घडवणारे जे आहेत त्यांना जर जागं करायचं असेल तर आपल्याला संख्यात्मक दृष्टिकोनातून आपण कसे जवळ आहोत. कारण काय झालं आहे, आता सगळी जी आंदोलनं होतात ना, बरीचशी सोशल मीडियामुळे आपल्याला असं वाटतं की ती सर्वदूर पोहोचली आहेत, पण ती फक्त अंगठ्यांची आंदोलनं होतात. आमचा पूर्ण पाठिंबा आहे, मनाने आम्ही तिथे आहोत, हे आता आपण करूया नको.
आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. हे जेव्हा आपण करू तेव्हा मला असं वाटतं की जरा बरीच परिस्थिती आपण निर्माण करू शकू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जगायचं आहे, मला उत्तम जगायचं आहे. मला जर उत्तम जगायचं असेल तर माझ्या एकट्याचं उत्तम होऊन चालणार नाही. ते सगळ्यांचं करणं आपल्याला आवश्यक आहे. जर कल्याण घडायचं असेल तर ते सगळ्यांचं जर घडायचं असेल तर प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतली पाहिजे. हे आता आपल्याला करायला लागेल. आणि जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा त्याची दाद घ्यायलाच लागेल. बी.डी. भालेकर नावाची एक नाशिकची शाळा होती जी अशाच पद्धतीने बंद होत होती. त्यांचे जे माजी सारे विद्यार्थी होते त्या 1000 मुलांनी एकत्र येऊन अक्षरशः त्या शाळेभोवती कडं केलं आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही AK-47 घेऊन या, आम्ही इथून हलणार नाही. आणि ती शाळा आज वाचली. त्याच्यामुळे जर एक शाळा वाचू शकते तर महानगरपालिकेच्या शाळा आपण वाचवू शकतो. त्यांचं काहीतरी बरं आपण घडवू शकतो. आणि आपण समाजातल्या शेवटच्या माणसाचा जर विचार करायला लागलो, त्यांना जर आपण हात दिला तर मला नक्की माहिती आहे की हा समाज निकोप व्हायला जास्त वेळ लागणार नाही. हे नुसतं भाषेचं कारण आहे असं नाही, हे फक्त मराठी कारण आहे असं नाही. जेव्हा तुम्ही मराठीचा मुद्दा उचलून धरणार आहात तेव्हा तो तुम्ही अवघ्या महाराष्ट्राचा, अवघ्या महाराष्ट्र धर्माचा मुद्दा उचलून धरणार आहे. सर्वसाधारणपणे चिन्मय काय होतं, तुम्ही कलाकार असताना तेव्हा तुमचा वावर खूप ठिकाणी असतो. म्हणजे तू सिरियलच्या सेटपासून राजकीय मंचापर्यंत अनेक ठिकाणी तुझ्यासारखे अनेक कलाकार उपस्थिती त्यांची असते. तुम्ही थेट नेत्यांसोबत बोलू शकता जे सर्वसामान्य माणूस नाही बोलू शकत. असं असताना मग जे राजकीय पक्ष आत्ता आहेत, महत्त्वाचे राजकीय पक्ष मुंबईतले आणि महाराष्ट्रातले, त्या नेत्यांना भेटून त्यांच्याशी बोलणं असं नाही झालं? झालं ना. एक तर मी सांगते माझ्याबद्दल आणि सुमितबद्दल, आम्ही कुठल्याही राजकीय मंचावरती जात नाही, गेलेलो नाही होत आत्तापर्यंत. म्हणजे मला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालं असेल किंवा रौप्य पदक अभिनयाचं मिळालं आणि ते मंत्र्यांच्या हाती असेल तर मी गेले, किंवा त्या कार्यक्रमाला कोणतरी प्रमुख पाहुणे असतील तर. पण कुठल्याही पक्षाच्या मंचावरती आम्ही आज तागायत कधी गेलेले नाही आहोत दोघे जण. आम्ही कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या गणपतीला, चहापानाला आम्ही आत्तापर्यंत गेलेले नाही आहोत. आम्ही वर्षा बंगला आतून कसा दिसतो बघितलेला नाही आहे. नाही जात मी आणि सुमित. आणि त्याच्यामागे आमची काही म्हणजे आमची ठोस भूमिका आहे की आपल्याला इतका लिपताळा हा नाही करायचा आहे. ह्याच्यासाठी आम्ही त्याच्यापासून 4 हात दूर राहतो. पण त्याचबरोबर ह्या वेळेला जेव्हा आम्ही मराठीचं जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्ही असं म्हटलं होतं की राजकीय पक्षांनी आपल्याकडे यायचं नाही अशी आमची कधीच भूमिका नव्हती. जेव्हा आम्ही पालक संमेलनं करत होतो तेव्हा मी तुला सांगितलं की विरोधी पक्षातले किंवा सत्ताधारी पक्षातल्या लोकांना आम्ही बोलवत होतो की धोरणात्मक तुम्ही काय गोष्टी करू इच्छिता किंवा करणं आवश्यक आहे ह्याच्याबद्दल. आणि साधा आमचा कुठलाही पालक त्यांना प्रश्न थेट विचारत होता आणि सगळे लोक उत्तरही देत होते. म्हणजे हे दोन्हीकडून होता संवाद. सो असं वातावरण गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे होतं, ते आता बदलत चाललेलं आहे झपाट्याने. तर त्याच्यामध्ये ह्या खेपेला जेव्हा आम्ही त्रिभाषा सक्तीच्या विरोधामध्ये जेव्हा आम्ही आंदोलन पुकारलं होतं तेव्हा आम्ही सर्व राजकीय पक्षांना पत्र दिलेली होती. त्याच्यामध्ये काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, भाकप माकप दोन्हीही, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मनसे ह्या लोकांनी आम्हाला अत्यंत उत्तम प्रतिसाद दिला. GRची जेव्हा आम्ही प्रतिकात्मक होळी केली तेव्हा तर उद्धव ठाकरे स्वतः होते, सपकाळ सर स्वतः होते. त्याच्यामुळे हे सगळे नेते आमच्या मंचावरती आलेले होते. त्यांनी अगदी छान आम्हाला प्रतिसाद दिलेला होता. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये आत्ता असं झालेलं आहे, कालची परवाचीच गोष्ट आहे की वरुण सरदेसाईंना विधिमंडळात प्रश्न विचारायचा होता. त्याच्यासाठीचं जे काही सगळ्या पद्धतीची माहिती संकलन जी करायची होती ती आमच्या कार्यकर्त्यांनी केली होती. आमच्या कार्यवाहानी त्यांना ती सगळी माहिती उपलब्ध करून दिली. त्याच्यावरती त्यांनी विधिमंडळामध्ये प्रश्न विचारला, पण त्यांनी मराठी अभ्यास केंद्राचं नावसुद्धा घेतलं नाही. त्याच्यामुळे आत्ता ह्या पक्षांसाठी आम्हाला काही पायाचा दगड होण्याची इच्छा नाही. राजकीय पक्षांना जर आमच्याबरोबर यायचं असेल तर त्यांनी जरूर आमच्याबरोबर यावं, कारण आम्हाला अजिबात त्यांचा कुठल्याही पद्धतीने आम्हाला ते नको आहेत असं आम्हाला नाही. त्यांनी आमच्याबरोबर आलं तर आंदोलनाला बळकटी येईल, मुद्द्याला बळकटी येईल, आम्हाला किंवा तुम्हाला असं नाहीये. पण कारण जे आहे आपलं, त्या कारणासाठी आमचे हात बळकट होतील ही गोष्ट निश्चितच आहे. पण इथे अजेंडा आमचा असणार, बरोबर, त्यांनी आम्हाला नाही वापरून घ्यायचं, त्याच्यासाठी आमची कुणाचीच तयारी नाहीये. आणि माझ्या लक्षात आलेलं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये हे जे तू म्हणतोस ना, तर ते तिथपर्यंत अपॉइंटमेंट मिळणं खूप सोपं आहे असं आपल्याला वाटतं. तसं नसतं.
ते आम्हाला आमचे जोडे झिजवायलाच लावतात भेटायच्या आधी. आणि जेव्हा भेटतात त्यावेळेला त्यांचा असा आविर्भाव असतो की शेवटी ज्या गोष्टी होतात त्या आम्ही तुमच्याबरोबर आलो म्हणून त्या होतात. म्हणजे तळागाळात जाऊन कामं आम्ही करायची, माहिती आम्ही संकलन करायची, पण त्यांना आम्ही असं आलो वाटतं म्हणून की ते तुम्ही झालं. जाहीरनाम्यात आम्हाला 4 चमकदार गोष्टी लिहून द्या, एवढीच त्यांची आमच्याकडून अपेक्षा असते. पण एरवी त्यांना ह्या आंदोलनामध्ये फार रस आहे असं मला वाटत नाही. बट ते ठीक आहे. कारण मला असं वाटतं आपण समाजाचं देणं लागतो आणि ते आपण द्यायचं आहे. ही गोष्ट आमच्या मनामध्ये अत्यंत सुस्पष्ट आहे. मला ही भूमिका फार महत्त्वाची वाटते. आणि या निमित्तानं मराठी अभ्यास केंद्र, तू आणि तुझ्यासारखी जी अनेक मंडळी काम करत आहेत, तू एक प्रतिनिधीच असते सगळ्यांची, तर त्या निमित्तानं ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि मित्र म्हणे त्याचं एक निमित्त ठरेल. तर तुला खूप सदिच्छा, शुभेच्छा. आणि मराठी शाळा टिकायला हव्यात. माझंही त्या दृष्टीने एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन हेच असेल की तू जिथे लागेल तिथे मी असेन. तर खूप शुभेच्छा तुला. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. आपल्यासोबतच चिन्मयी जोडली गेली आहे. आपापले व्याप सांभाळून ती मराठी शाळेसाठी काहीतरी करू पाहते. आपणही आपलं कर्तव्य आहे की आपण जिथे जिथे राहत असू तिथल्या मराठी शाळा जपणं गरजेचं आहे. आणि अर्थातच शासनाला सुद्धा माझी विनंती आहे, राज्यकर्त्यांना, की तुम्ही इकडं पहा, हेही महत्त्वाचं आहे. थांबतो, भले ते घडो. चिन्मयी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.